नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲपमधून आता अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। परंतु आता या ॲपमध्ये नवीन अपडेट आले आहे। तर मग फॉर्म कसा भरावा, नवीन पद्धत कशी आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे तुम्ही न चुकता हा अर्ज कसा भरता येईल हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर नवीन अपडेट काय आहेत, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन अपडेट आपल्याला बघायला मिळतील। सर्व A to Z प्रोसिजर आपण या ठिकाणी बघूयात। तर बघूयात फॉर्म कसा भरायचा ते। तर मित्रांनो, आपण बघूयात। या ठिकाणी प्ले स्टोअर ओपन करायचं, त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप हे डाउनलोड करायचं आहे। आता आपण आधी केलेलं असेल तर ते परत डिलीट करून परत इन्स्टॉल करायचं आहे आणि परत ओपन करायचं आहे, म्हणजे तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट येतील। तर नवीन अपडेटनुसार अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी स्किप बटनाला क्लिक करायचं आहे। नंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। आपला कोणताही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला तरी चालेल। ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत त्या ठिकाणी आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला OTP येईल, मग व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे। OTP आल्यानंतर क्लिक केल्यानंतर समोर येईल प्रोफाईल अपूर्ण आहे, त्या ठिकाणी प्रोफाईलला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मग या ठिकाणी प्रोफाईल भरून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे, ईमेल ID टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा, तालुका टाकायचा, नंतर गाव टाकायचं आणि नारी शक्ती प्रकार कोणता आहे त्यापैकी आपला नारी शक्ती प्रकार टाकायचा आहे। सामान्य महिला आहे, समूह संसाधन आहे, बचत गट अध्यक्ष, सचिव, सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी किंवा सेतू अधिकारी असे जे कोणी असेल ते आपण त्या ठिकाणी टाकायचं आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सिलेक्ट केल्यानंतर पुढं अपडेट करा असे क्लिक करायचं आहे। मग अपडेट करावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपलं प्रोफाईल अपडेट होणार आहे। अपडेट झाल्यानंतर आपण बाहेर यायचं आहे होम पेजला आल्यानंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं या ठिकाणी ते दिसेल, त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे। मग क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अलाव करायचं आहे। अलाव केल्यानंतर आता बघा बदल झालेले आहे अर्जात, ते आपण या ठिकाणी दिसून येतील। महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, आधी फक्त महिलेचे नाव होते, पण आता आधार कार्ड प्रमाणे, आधार कार्डवर जसे नाव आहे तुमचं त्याच पद्धतीने, पहिलं आडनाव असेल तर आडनाव, पहिलं नाव असेल तर नाव, ह्या पद्धतीनेच आपल्याला लिहायचं आहे। नंतर पतीचे नाव, आपलं लग्न झाले असेल तर पतीचं नाव लिहा, नंतर नाहीतर वडिलांचं, अविवाहित असेल तर वडिलांचं नाव लिहा आणि या ठिकाणी जन्मतारीख लिहायची आहे। नंतर अर्जदाराचे संपूर्ण या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे। मग संपूर्ण पत्ता म्हणजे तो आधार कार्डवर आहे तो संपूर्ण पत्ता, आधीच्या अर्जामध्ये सगळ्यात शेवटी पत्ता होता। सर्वांचं त्या ठिकाणी कन्फ्यूज होत होते की कुठला पत्ता टाकायचा आहे। मग या ठिकाणी आपला पूर्ण पत्ता टाकायचा, नंतर जन्म ज्या ठिकाणी झाला तो पत्ता खाली टाकायचा आहे। ते गाव, तालुका, जिल्हा निवडून पिनकोड टाकून त्या ठिकाणी आपला सर्व पत्ता, जन्म ठिकाणचा पत्ता आपल्याला तो टाकायचा आहे। नंतर आधी आधार कार्डवरचा टाकायचा आहे, नंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तुमचा, जे लाभार्थी आहेत त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे। नंतर खाली आपण कुठल्या आर्थिक लाभाच्या योजनेचा भाग आहेत का, होय किंवा नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाकायचं आहे। असेल लाभ घेत असेल तर किती रक्कम आहे, जर नसेल घेत तर त्या ठिकाणी नाही टाका। मग नाही टाकल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल की वैवाहिक स्थितीमध्ये आपण काय आहे, तर विवाहित आहात, अविवाहित आहात। ज्या ठिकाणी तुमचे जर मुलींचे लग्न झालेले नसेल तर त्या ठिकाणी अविवाहित लिहावं लागेल, लग्न झाले असेल तर विवाहित लिहावं लागेल। नंतर महिलेचे त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नाव लिहायचं आहे, महिलेचे संपूर्ण लग्नापूर्वीचे नाव। मग जर लग्न झाले असेल तर लग्नापूर्वीचे, तुम्ही विवाहित लिहिलं तर त्या ठिकाणी खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लिहावे लागेल। या ठिकाणी नवीन बदल आहे की येथे नवीन पर्याय आला आहे की परराज्यात जन्म झालेला आहे का, जर होय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला होय लिहावं लागेल, जर नसेल झाला तर नाही लिहावं लागेल। अशा प्रकारे पुढं
मुलीचं विवाहापूर्वीचं नाव आणि हे लक्षात घ्या की या ठिकाणी नवीन ऑप्शन जो आलेला आहे तो परराज्यात तुमचा जन्म झाला किंवा नाही, त्या ठिकाणी होय किंवा नाही अशा पद्धतीने आपल्याला पर्याय निवडायचा आहे। नंतर मित्रांनो, बँकेचे अपडेट तुम्हाला हे करायचे आहे। ज्याप्रमाणे तुमच्या पासबुकवर बँकेचं सर्व माहिती आहे त्याप्रमाणे लिहायची आहे। बँकेचे पूर्ण नाव, बँकेचे खाते क्रमांक, बँकेचे बँक धारकाचे नाव, IFSC कोड अशा पद्धतीने सर्व माहिती या ठिकाणी आपण हे करायचं आहे। आणि खाली नंतर येईल की आधार बँक तुमचं अपडेट आहे का, म्हणजे खात्याला तुमचं लिंक आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। नंतर आता बघा मित्रांनो, या कागदपत्रांमध्ये जे अपलोड करायचे असतात त्या ठिकाणी मोठा बदल झालेला आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन आलेले आहे, ऑप्शनमध्ये बदल झालेला आहे। पहिले आधार कार्ड आहे, आधार कार्ड अपलोड करताना दोन्ही बाजू अपलोड करा। जर तुम्हाला मर्ज करायचं असेल, दोन्ही एकत्र करायचं असेल तर त्या ठिकाणी ॲप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, त्या ठिकाणून आपण ते करू शकतो। किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं दोन्ही मर्ज करून त्या ठिकाणी दोन्ही बाजू एकत्र कशा येतील एकाच फोटोमध्ये त्या करून अपलोड करायचं आहे। नंतर तुमच्या पुढं या ठिकाणी आदिवासी प्रमाणपत्र आहे, त्याच्यानंतर तिथं जन्म प्रमाणपत्र आहे आणि नंतर मतदान ओळखपत्र आहे, नंतर उत्पन्न, नंतर त्या ऑप्शनमध्ये उत्पन्न प्रमाणपत्राच्या पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि हमीपत्रामध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बदल झालेला आहे। बँक पासबुक अपलोड करणे हे काही कंपल्सरी नाही आणि खालचा जो पर्याय आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलेच्या पतीचे जे काही कागदपत्र अपलोड करायचे आहे त्यासाठी नवीन टॅब या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा टॅबही ज्यांना गरज आहे त्यांनीच भरायचं, बाकीच्यांनी भरायची गरज नाही आहे। मग या ठिकाणी एक कागदपत्र अपलोड करून घेतले आहे, दोन्ही बाजू समोर कशा येतील त्या ठिकाणी ते करून घेतलेले आहे। आदिवासी प्रमाणपत्राच्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असे पर्याय आहे। उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये पिवळे किंवा केशरी असे रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे आहे। नंतर आहे या ठिकाणी हमीपत्र, हमीपत्र आपण अपलोड करून घ्यायचे आहे। फोटो काढताना त्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फोटो हा लाईव्ह काढायचा आहे आणि लाईव्ह असल्यामुळे कारण की तो KYC त्यासोबतच होत असते, त्यामुळे व्यवस्थित अपलोड करून घ्या। आणि अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हे पर्याय दिसतील। तर शेवटी आपण हा फोटो झाल्यानंतर सबमिट करायचा आहे, जतन करायचं आहे। जतन केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरलेला दिसेल, या फॉर्मबरोबरची सर्व माहिती आपण वाचून घ्या। सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाली की नाही ते बघा। अपलोड आपल्याला व्यवस्थित करायची आहे कारण की आपला फॉर्म त्रुटीत पडायला नको, आपल्याला व्यवस्थित असा फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे। जर आपण सर्व बघितल्यानंतर सर्व पर्याय या ठिकाणी बघा तुम्ही, सर्व कागदपत्रे हे सर्वांची पाठीमागची आणि समोरची बाजू आलेली आहे असं चेक करून घ्या आणि नंतर फॉर्म सबमिट करा। फॉर्म सबमिट केल्यानंतर या ठिकाणी OTP येईल आणि OTP आल्यानंतर तो आपल्या मोबाईल नंबरवर आला की आपण त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकला की व्हेरीफाय OTP असे करायचे। OTP क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेस होईल, व्हेरीफाय होईल। यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे दिसेल आपली योजना ही पेंडिंगमध्ये सध्या फॉर्म, ज्यावेळेस ते चेक करतील तेव्हा आपला त्या ठिकाणी सुरळीत होईल। या ठिकाणी होम पेजला क्लिक केल्यानंतर ते जतन केलेले अर्जाला क्लिक केल्यावर आपले स्टेटस आपल्याला दिसेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा असा फॉर्म होता, आपण सर्वांनी बघितला। यातील सर्व अपडेट आपण जाणून घेतल्या। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।